श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठ्ठल प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयक्तिखिल शक्तिरस्वधामना अन्यायवंचरण श्रवणत्वगादी नमो सद्गुरु पुरुषाय तुभ्यं गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मणारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा नारायण नमस्कृत नर चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् श्रुतया देवदेवेश नारायण जगत्पति त्वदीय नाम ध्यानेन कथाइष शुभकथा ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गन्धवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलाचलं सर्वादिसाक्षिभूतं भावारतीर्थं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमराध्यं वरं पुण्डरीकाय दातु समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या समरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठ्ठल जागता धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य ज्यांनी अवघ्या 42 वर्षात संत कार्य करून परमार्थाची वाटचाल करून वैकुंठ गमन केले असे जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांचा अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा त्याचे माता पिता धन्य आहेत कोणाचे गांजा ओढणाराचे कोणाचे आपल्या हिता जो माणूस जो व्यक्ती कोणी
असू द्या, जो आपल्या हितासाठी स्वतःच्या हितासाठी सदैव जागृत आहे त्याला धन्यता नाही, त्याच्या माता पित्यांना तुकोबारायांनी धन्यता दिली. धन्य माता पिता तयाची. मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्यासाठी सात्विक कन्या पुत्र जन्माला यावे लागतात महाराज. सात्विक कन्या पुत्र जन्माला आले की ते काय करतात? गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि अखंड चिंतन विठोबाचं केलं, गीतेचं भागवताचं कीर्तनाचं प्रवचनाचं श्रवण केलं की मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आणि अशा मुलांची माझ्या हातून सेवा घडो, मग माझ्या दैवाला पारावारा उरणार नाही विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सोपा भावार्थ. आज या ठिकाणी आसवले कुटुंबियामधले बाबा तुकाराम बुवा आसवले आपल्यातून जाऊन 3 वर्षे झालं. त्यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणानिमित्त सगळी आयोजन नियोजन करणारी मंडळी, आसवले कुटुंबीय, सगळी मान्यवर मंडळी, गायक वादक टाळकरी माळकरी भजनकरी, येणारे जाणारे उठणारे बसणारे सगळेच बरं का, आचारी बिचारी सगळेच, माईक सिस्टीमवाले सगळे याचा अर्थ कळतो का? सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी सर्व मंडळी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. सेवेला सुरुवात विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय कोण होते? कोण होते? संत होते. पहा, संत काय असतात माहितीये का? संतांनी संताचं वर्णन केलं म्हणून ते संत झाले. कोणी? संतांनी संतांचं वर्णन केलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्ञानींचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाला मज पामराय काय. म्हणून ते संत झाले महाराज. तुम्ही आम्ही बोला बोला कामटेवाडी बोला. 5 दिवस कार्यक्रम आहे, आजचा 6वा दिवस बरोबर ना? काय पहा, जन्म मरणाचा फेरा. जन्माला आलो, एक दिवस जाणार हे प्रत्येकाला माहिती आहे. मग कशासाठी जन्माला आलो? खायासाठी. सेवा पांडुरंगा बाबा, यासाठी जन्म घेईन की तुझी चरण सेवा, तुझ्या चरणाच्या सेवेसाठी मी जन्म घेईन. घेतला ना आपण जन्म? भूक लागली का? लिंबू सरबत पाहिजे का? लगेच मिळणार नाही कीर्तन झाल्यानंतर. बा जन्म कशाला घेतला? त्याचं नामस्मरण करण्यासाठी. केलं का? अजिबात नाही. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित, कितीही वेळा या फजितीच आहे महाराज. मग काय जीवनामध्ये काय? जगद्गुरु तुकोबारायांनी नित्यपाठामध्ये पहिल्या अभंगामध्ये सांगितलं, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. आणि जन्माचं कारण काय? दुःखाचे कारण
घ्यावा. जर दुःखाचं कारण जन्म असेल तुमचं आमचं तर आपण काय शोधतोय? बोला बोला. मिळालं का कामटेवाडीत चोपदार? तुम्हाला मिळालं? अजिबात नाही. संसार केला वाया गेला. आता शिकाळाला वाया गेला. इथून माग बरं होतं बहा. एवढं सोपं नाही महाराज. संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस. आहे हा संसार. क्षणभर असं वाटलं गौरव महाराजांचा कंठ आपल्याला घ्यावा का काय, पण ते देणार नाहीत महाराज. किती गोड गातात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार इथं नाहीच आहे आणि आपण ते शोधतोय सुख. एक उदाहरण सांगून जाईल. एकदा सहज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रसवंतीच्या गाड्यावर जायचा योग आला. त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हटलं काका एक ग्लास रस द्या ना, उसाचा सुंदर रस उन्हामध्ये. काका म्हटले ठीक आहे ताई 5 मिनिटं बसा. जाऊन खुर्चीवर बसले, पण त्या ठिकाणी मला एक दृश्य पाहायला मिळालं. आता मशनी आल्यात. पहिला काय होता, चरखा असायचा बरं का, आणि त्या चरख्याला भोवती काय बांधलेला असायचा, घोडा. म्हणजे तुम्ही ऐकताय, हा पहा बैल होता महाराज. आणि मी ते सहज त्या काकांना विचारलं, काका किती सुंदर बैल आहे हो. ते म्हटले ताई बैल कुठं सुंदर असतो. म्हटलं अहो तुमचा बैल हुशार किती आहे. म्हटलं तुम्हाला कसं कळलं हुशार आहे. अहो मी किती वेळ बसले, 1 तास झालं मी बसले, तो त्या चरखेभोवती सारखा फिरतोय, सारखा फिरतोय. किती हुशार बैल आहे. मग त्या बैलाला वाटत होतं का मालकाला नफा मिळावा जास्त. उद्देश काय होता बैलाचा, काहीच नव्हता महाराज, पण सतत त्या चरख्याभोवती गोल फिरत होता बैल. मी म्हटलं काका तुम्ही हा बैल गाड्याला द्यायला पाहिजे होता. इथं कोणी गाडा मालक आहे का, तुम्हाला घ्यायचा आहे का बैल. पण आता नाही, तो गेला. पहा मग काका म्हटले ताई तुम्ही नीट निरीक्षण करा बरं. पहा बरं का, मी नीट निरीक्षण केलं. त्या बैलाच्या गळ्यामध्ये जो जू होता ना, जू कळतं का, जू. तुम्हालाच आता मला सांगावं लागेल जू कसलं असतं, नव्यांना नाही कळणार जू. आणि त्या बैलाच्या गळ्यामध्ये जू होत, आणि त्या जुवाला एक मध्ये लांब काठी बांधलेली होती, आणि त्या काठीच्या समोर पुढच्या टोकाला सुंदर हिरवगार गवत बांधलेलं होतं महाराज. बैलाच्या मनामध्ये एकच विचार होता, मी 1 पाऊल पुढे टाकलं की त्या गवताचं सुंदर सुख मला मिळणार आहे. मी 1 बिल्डिंग बांधली की मला सुंदर सुख मिळणार आहे. बरोबर ना महाराज. 1 पाऊल टाकलं गवत पुढे गेलं, 2रं पाऊल टाकलं गवत पुढं, 3रं 4थं असं करत करत महाराज संध्याकाळ झाली. कुणाची तुम्हाला कळलं म्हणायचं बरं का. संध्याकाळ झाली, बैल त्या चरख्या भोवती फिरतोय. मला सांगा 1 पाऊल टाकलं तरी सुख पदरी मिळालं का, अजिबात नाही. 2रा टाकला सुख मिळालं का, अजिबात नाही. फक्त
आशा आहे हो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती येत नाही केला. हिंडता दिशा अशी न पावला माया वेष्टीला. जीव माझा आपलं सुख आपलं स्वहित तुम्हा आम्हाला कळालं नाही महाराज. देवानं देह दिला देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा. बाधिकेचा तुम्हा आम्हाला बाधा झाली आणि या संसारात फक्त शून्य आहे बरं का. काहीच नाही या संसारात. पण तुम्ही आम्ही सोडला का नाही. संसार करावं पण नेटका नसावा फाटका. परमार्थाचा थोडा तरी असावा चुटका महाराज. नामस्मरण करायचंच नाही. जीवन कसं असावं माणसाचं बरं का. कसं असावं पहा. पाय गरम असावे बरं का. आताच हात नका लावू. पाय गरम असावं, पोट नरम असावं, डोकं शांत असावं. ज्यांच्या जीवनात ह्या तीन गोष्टी आहेत ना तीच माणसं सुखी झाली महाराज. तुमचं आमचं कसं आहे. डोकं गरम आहे आणि पोट नरम आहे, पायी शांत आहेत महाराज. श्रीमंत जी माणसं झाली ना त्यांच्याकडे एकदा बघा. वैरी जरी असलं ना ती नमस्कारच करतात महाराज. शत्रू जरी असलं ना ती नमस्कारच करतात. आणि जिथं नमस्कार आहे तिथं काय आहे. तिथं चमत्कार नाही. जिथं चमत्कार आहे तिथंच माणसं नमस्कार घालतात. पहा. उडते जनन देखावे डोळा येतो कळवळा. म्हणून या जीवनात जर काय करायचं असेल ना महाराज म्हणजे संत सांगून साधला हा पर्व काळ. साधला हा पर्व काळ. साधला हा पर्व काळ. गेला अंतरीचा मळ. गेला अंतरीचा मळ. साधला हा पर्व काळ. साधला हा पर्व काळन गेला अंतरीचा मळ. जैसी गंगा वाहे तैशी ज्याचे मन भगवंत जाय त्याचे जवळी. त्याच्या जवळ भगवान परमात्मा जाणार आहे ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याचं चित्त शुद्ध आहे. आणि चित्तामध्ये निर्मळता जर असेल ना महाराज तर माणूस ह्या जगामध्ये पाहत असताना सगळ्या गोष्टी त्याला सत्य दिसत असतात. सर्वाभूती पाहिजे. सदैव नामस्मरणात तो भगवान परमात्मा असला पाहिजे. एवढं सोपं नाही महाराज. काहींनी आयुष्यभर नामस्मरण केले पण शेवट नाव घेता आलं नाही. आणि
आणि काही काहींनी आयुष्यात नामस्मरण केलं नाही, पण शेवट भगवंताचं नाव मुखामध्ये आलं. काय जन्म मृत्यू आहे हो, जन्म मृत्यूचा फेरा कोणालाही चुकलेला नाही, पण आलेल्या जीवनात सत्कर्म करा. ते भगवंताच्या चरणावर लीन झाल्याशिवाय राहणार नाही. चांगली माणसं पहा, गर्दी माणसांची दिसते हो, पण कदाचित असं बोलावं लागतं, गर्दीत माणसांच्या माणूस शोधते. गर्दी माणसांची हो, पण त्या माणसांमध्ये सुद्धा माणुसकी संपन्न असलेली माणसं शोधावं लागतं. ही शोकांतिक आहे महाराज. एक मनुष्य डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब मला झोप येत नाही, यावर इलाज काय? आता सुद्धा इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना झोप येत नाही. ज्यांना झोप येत नाही त्यांना मनोरुग्ण लोक म्हणतात, मनाचा रोग झालेला. डॉक्टर साहेब मला झोप येत नाही, काय करावं? डॉक्टर म्हटले, बाबा तुला 2 दिवस ऍडमिट व्हावं लागेल. आता डॉक्टरांच्या ताब्यात एकदा माणूस गेला की तिथं ते एक तरी गोळी लिहून देतात, पर काही नसू द्या तरी. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा 2 दिवस तुला ऍडमिट व्हावं लागेल. ठीक आहे, 2 दिवस ऍडमिट झाला, पण झोप लागली. डॉक्टर म्हटले, आता तुला झोपेचं इंजेक्शन देतो. त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं, पण झोप लागली नाही महाराज. बिचारा उठला, हॉस्पिटलच्या बाहेर गेला. जात असताना त्याला एका झाडाखाली एक शास्त्र पंडित दिसला आणि काय सांगावं, त्या शास्त्र पंडिताला नमस्कार केला. बाबा मी दवाखान्यामध्ये गेलो, मला झोप लागत नाही, डॉक्टरांनी इलाज केला पण झोप लागेना, तुम्ही इलाज सांगा काहीतरी. शास्त्र पंडित म्हटले, बाबा हा येडा दिसतोय. शास्त्र पंडित म्हटले, बाबा एक काम कर, आता काहीतरी शास्त्र पंडित आहे मी, मग मला इलाज तर सांगावाच लागेल ना. मग त्या शास्त्र पंडितांना इलाज सांगितलं, बाबा जो माणूस झोपतो ना त्याचा शर्ट घालून झोप. बिचारा जात पुढे जाण्याऐवजी पुन्हा पाठीमागे आला आणि आल्यानंतर डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर तुमचा शर्ट मला पाहिजे. डॉक्टर म्हटलं, येडा झाला काय? कशासाठी? अहो मला सांगितलं जो माणूस झोपतो त्याचा शर्ट घालून झोप, मग तुला झोप लागेल. डॉक्टर म्हटले, तुला कोणी सांगितलं मला झोप लागते म्हणून? हॉस्पिटल बांधायला 40-50 लाख रुपये गेले, दुसरा कर्ज माझ्या पाठीमाग, मलाच रात्र झोप येत नाही. चल आपण दोघेही जाऊ. कुठं? ज्याला झोप लागते त्याचा शर्ट शोधायला. दोघं गेले पहा, इंजिनियर कडे गेले. इंजिनियर म्हटलं, बाबा बँकेमध्ये माझंच बिल थकलंय, मला 4 महिन्यापासून झोप नाही. तिघही गेले बरं का. झोपणारा आहे त्याचा शर्ट शोधायला. जातायत पुढं एका आमदाराकडे गेले बरं का. आणि आमदार साहेबांना म्हटले, साहेब तुमचा शर्ट आम्हाला पाहिजे होता. साहेब म्हटले, का रे? अहो आम्हाला झोप येत नाही, एका शास्त्र पंडितानं सांगितलं जो माणूस झोपतोय त्याचा शर्ट घालून झोपा म्हणजे तुम्हाला झोप लागेल. आमदार साहेब म्हटले, बाबा जिल्हा परिषदची निवडणूक आली, माझा डोळ्याला डोळा नाही आणि तुम्हाला कोणी सांगितलं मी झोपतो? अजिबात नाही म्हटले. चला. ते आमदार सुद्धा गेले महाराज. जात असताना एका झाडाखाली एक शेतकरी झोपलेला दिसला त्यांना. शेतकऱ्याजवळ गेले आणि शेतकऱ्या म्हटले, बाबा काय करता? शेतकरी दगड उशाला घेऊन झोपला होता बरं का, निवांत. म्हटले, बाबा काय करता? बाबा म्हटले, दिसत नाही का झोपलोय. तुम्ही झोपले? बर एक काम करा ना बाबा, आम्हाला 5-6 जणांना तुमचा एक शर्ट द्या ना. त्यावेळी तो शेतकरी म्हटला, बाबा मला 5-6 शर्ट असले तर मी कशाला उघडा झोपलो असतो इथं झाडाखाली. विठाल ज्याला गडगंज संपत्ती आहे त्याला झोप नाही, आणि ज्याच्याजवळ संपत्ती नाही तो एका क्षणामध्ये झोपतो. बाह्या विश्वाचा नियमच उलटा झालाय महाराज. हे जीवन तुम्हाला आम्हाला दिलं. कलियुगामध्ये आपण वावरतोय, कलियुगामध्ये आपण चालतोय, बोलतोय, हसतोय, बागडतोय. फुकट काही मिळत नाही महाराज. पैशानं पेन विकत घेता येईल, चांगलं अक्षर नाही काढता
येणार महाराज. पैशानं ग्रंथ विकत घेता येतील, ग्रंथातलं ज्ञान नाही प्राप्त करता येणार. पैशानं मंदिरामधला देव विकत आणता येईल, देवत्व प्राप्त करता नाही येणार. पैशानं सोनं चांदी विकत घ्याल, पण सोन्यासारखी माणसं या जगातून गेली ना महाराज, परत घेऊ शकत नाही. आई वडील एकदा गेले ना महाराज, काय आपण जगासमोर म्हणणार? स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. अरे आई ती आईच असते, बाप तो बापच असतो. आई घराचं मंगल्य, बाप घराचा अस्तित्व. प्रत्येक कवींना आई लिहिली, वडील लिहिले, पण अद्याप तुम्हाला आम्हाला आई वडील कळाले नाही. भाग्यवान आहे रोहिदास काका, रोहिदास दादा भाग्यवान आहेत, वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण करत आहेत. एवढं सोपं नाही महाराज. एक जर आजच्या जगामध्ये कित्येक माणसं पाहिली, एक पुण्यस्मरण केलं ना, त्यात ती बाबा भाऊ काय करतात माहितीये का? मी जेवणाचा खर्च करतो, तू मांडवाचा कर, सिस्टीमचा कर, हे कर, मी एवढे पैसे दिले, मी तेवढे. काय चाललंय बाबा? जन्माला आलोत, ज्या आई वडिलांनी तुम्हा आम्हाला घडवलं त्यांचं पुण्यस्मरण झालंच पाहिजे. एवढं सोपं नाही महाराज. शास्त्र जर सांगायचं म्हटलं ना, शास्त्र खूप अवघड आहे. ज्यावेळी एखाद्याची अंतयात्रा निघते, जेव्हा एखादा माणूस जातोय, गेलाय, शरीरामधून त्याचा आत्मा वेगळा झालाय, त्यावेळी त्याचा संबंध तोडायचा असतो महाराज. तुम्ही म्हणाल ताई असा कसा? आमचे वडील होते, आमची आई होती, आमची पणजी होती, आमची आजी होती, संबंध कसा तोडायचा? तोडावाच लागतो महाराज. ज्यानं संबंध तोडला नाही त्याच्या घराला पीडा अजूनही जगभरात पाहायला मिळते. त्या घरावरती पीडा आहे. मग तुम्ही म्हणाल ताई शरीरामधून आत्मा गेलाय, तो कुठं दिसतो तवा, आणि त्याला कुठं आम्ही दिसतो? हे शाश्वत खरं आहे. आत्मा दिसत जरी नसला तरी अस्तित्वात असतो महाराज. आहे तो आत्मा, कोणाचाही असू द्या, तो आत्मा त्या घरावर दृष्टी टाकतच असतो. आपण अंतयात्रा काढली, पुढं विसावा असतो, बरोबर ना? विसाव्याला ते प्रेत खाली ठेवतो, आणि खाली ठेवल्यानंतर काय तिथं काय टाकतो? धान्य आणि दगडी, बरोबर? तो नियम आहे महाराज. काय? ज्या गावाचं आजपर्यंत मी या गावामध्ये वास्तव्य केलंय, या गावाची शिदोरी खाल्ली, अन्न खाल्लंय, हे गावाला परत दिलं पाहिजे. त्या जीवाचं काम आहे. पुढे गेल्यानंतर ज्यावेळी त्याला अग्नी द्यायचा असतो, त्याची गाडगं असतं, मुलाच्या खांद्यावर ठेवलं जातं, आणि त्या गाडग्याला 3 छिद्र पडली जातात महाराज. का पाडले 3 छिद्र? सगळी पाडीत होती म्हणून पाडले. बरं, पाडले. गाडगं खाली सोडून दिलं, गाडगं फुटलं, आणि त्या मुलाला सांगितलं जातं बाबा पाठीमागे पाहू नको. का? त्याला तो आत्मा दिसतो का? अजिबात नाही. त्या मुलाला सांगितलं जातं की पाठीमागे पाहू नको. त्याचं कारण आहे, तू जर पाठीमागे पाहिलं तर जीवाचा आणि तुझा तो संबंध तुटलेला पुन्हा जोडला जाईल, आणि मग कित्येक लोकांना पितृदोष सांगितले जातात. त्याचं कारण आहे. मग तुम्ही म्हणाल की बाबा ते भूत बनून येतं का वगैरे वगैरे, तसं काही नाही बरं का. गेलेल्या जीवाला जर शांत करायचं असेल तर तुम्ही आम्ही दिवा लावत असतो, आणि त्या जीवाच्या जो अस्थी असतात ना, अस्थी त्या 13व्याच्या आधी सोडून दिल्या जातात. कित्येक लोकांचं पहा, आपल्या समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की आई वडिलांचं एक आठवण म्हणून बांधाला दगड ठेवणे, बरं का, तुम्हाला माहित नसेल पण सांगते, बांधाला दगड ठेवणे, आई वडिलांची मंदिरं बांधणे, आई वडिलांच्या अस्थी म्हणून त्या मंदिरामध्ये ठेवणे, हे चुकीचं आहे. ठेवलं असेल, मी म्हणत नाही ठेवू नका, तुमची मर्जी, ठेवायचं असेल तर ठेवा, पण रोज त्या ठिकाणी एक दिवा आणि रोज सकाळ संध्याकाळी नैवेद्य झालाच पाहिजे. एक शाश्वत उदाहरण एक 15 दिवसामध्ये माझ्या कानावर आलेलं आहे, तुम्हाला सांगते बरं का. एका पोराचे आजोबा वारलेले आहेत, मी नावासकट सांगणार नाही. आजोबा वारलेले आहेत. त्या आजोबांनी मरायच्या अगोदर 1 वर्ष सांगितलं होतं. जसं गुरुदेव दादांनी 1 वर्ष मरण आधी सांगितलं, तसं त्या व्यक्तीने सुद्धा मरण आधी सांगितलं 1 वर्ष. टाइम, वेळ, मिनिटं सगळं सांगितलं. अद्याप घरच्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि त्या बाबांनी सांगितलं होतं, मी गेल्या
पावल्यानंतर, मी मरण पावल्यानंतर मला अग्नी द्यायचा नाही, माझी समाधी द्यायची. मला अग्नी नाही द्यायचा. पण पोरांनी ऐकलं नाही महाराज. ते आजोबा मरण पावले आणि पोरांनी त्याला अग्नी दिला. अग्नी दिल्याच्या नंतर त्या मुलानं सांगितलं की माझा बाप असा असा म्हणत होता. आता वेळ निघून गेली, काय करणार. आजही त्या घरामध्ये रोज वारुळ निघतं, वारुळ. आणि त्या वारुळामध्ये एक नाग राहतोय. अद्याप खरी घटना आहे बरं का, मी खोटं सांगणार नाही. येतं आणि वारुळ निघतंय, त्या वारुळामध्ये एक नाग राहतोय. पण घरातल्या बायका एवढ्या विचित्र आहे महाराज. ते वारुळ त्या वारुळा उभ्या राहतात आणि घराची सारवण करतात. आणि ते वारुळ आज उकरून काढलं ना, अद्याप दुसऱ्या दिवशी सकाळी ते वारुळ पुन्हा आहे तसंच येत आहे. आणि जो नातू आहे ना, तो नातू रात्रीचा जर झोपला ना, त्याच्या डोक्याच्या उशाला अशी फणी काढून नाग त्याला सावली देतोय. कित्येक वेळा त्या नातवाच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत सांगितलाय, बाबा मला ज्या ठिकाणी अग्नी दिलाय ना, त्या ठिकाणी एक दिवा लाव आणि रोज नैवेद्य ठेवत जा. अद्याप ती मुलं करत नाही. म्हणून त्या मुलाची बायको माहेराला असते. आई येडी आहे आणि जीवनाची सगळी विस्कळीत झाली. श्रीमंत माणसं सुद्धा भिकेला लागले, कारण पितृदोषे विठ्ठल कोणाला येत नाही हो. त्यांचा आत्मा शांत झाला तर ते आपल्याला आशीर्वाद देतील महाराज. तुकाराम काकांचा आशीर्वाद आहे म्हणून रोहिदास सारखा मुलगा तृतीय पुण्यस्मरण घालतोय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या. सोपी गोष्ट नाही महाराज. एवढं करणं 2-3 लाखाला चंदन आहे महाराज. पण काय करायचं, पितृ आशीर्वाद देतात ना महाराज. म्हणून हे पुण्यस्मरण करायचं एवढं सोपी गोष्ट नाही. म्हणून ज्याच्या त्याच्या अडी अडचणी असतील तुम्ही सोडवत जा, पण हे शाश्वत आहे. त्या पित्रांना जर तुम्ही आम्ही सुखात ठेवलं तर ते तुम्हा आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय आत्मा गेलेला आत्मा असतो, तो कुठं माघारी येतो, तो कुठं पाहतो. तुम्हाला खोटं वाटेल महाराज. जसवंत सिंग रावत नावाचा एक सैनिक आहे, पहा बरं का. जसवंत सिंग रावत नावाचा एक सैनिक आहे, रायफलमॅन आहे. 1962 ची घटना आहे बरं का. 1962 साली चीन भारत युद्धामध्ये एकट्यानं 300 सैनिक मारले. एकट्यानं 6 गण एकटा चालवत होता एका टायमाला. कोण? जसवंत सिंग रावत. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर घरी गेल्यानंतर गुगलला हे नाव सर्च करा, त्याचा सगळा बायोडाटा येतो. तो जसवंत सिंग आजही अस्तित्वात आहे. त्यावेळेस भारतीय काही जवान त्याला फितूर झाले, त्याला फाशी दिली. पण आजही तागायत तो शरीराने जरी नसला तरी जिथे त्या ठिकाणी तुमच्या जर ओळखीचे जर सैनिक कोण असेल, फौजी, त्यांना जाऊन विचारा जसवंत सिंग नावाचा याचा इतिहास काय आहे. 1962 ची घटना आहे. आणि आजही तागायत आजच्या दिवसाला बरं का, रात्रीची जर वेळ असेल आणि एखादा सैनिकाला जर झोप लागली तर त्या ठिकाणी तो हलवून उठवतो. कोण? जसवंत सिंग. आज 2025 1962 ची घटना आहे. तो गेलेला आहे. आजही त्याच्या घर आहे, त्या ठिकाणी एक त्याला घर बांधलेलं आहे. त्या घरामध्ये दिवाण आहे, त्याचे कपडे आहे, बूट आहे, त्याचं सगळं सामान त्या ठिकाणी सांभाळून ठेवलेलं आहे. एक कोणी सैनिक काय करतो, सकाळी उठला की त्याची सगळी साफसफाई, दिवाण व्यवस्थित करायचा आणि त्या ठिकाणी त्याचे बूट पॉलिश करायचे, शर्ट इस्त्री करून अडकायचा, सगळं काही नियोजन आहे. पण आज केलेलं सगळं काही व्यवस्थित दुसऱ्या दिवशी सकाळी शर्ट चुरगळलेला असतो, बुटावर धूळ साचलेली असते, दिवाणही अस्ताव्यस्त असता. आणि तुम्ही आम्ही जीवावर विश्वास ठेवत नाही. जसा देव आहे तसा जीव आहे, जीवाचं देवाचं ऐक्य एक आहे. तो जवान आजही तागायत लढतोय बरं का, आजही तागायत एवढी शाश्वती आहे. पण जीवन त्या भगवंताशी एकरूप करून ते सीमेवर लढलेला जवान आहे, म्हणून आजही तागायत. मी मानत नाही, तुम्ही मानू नका, पण सरकार मान्य करते. आजही त्यांचा पगार चालू आहे महाराज. सोपं नाही गोष्ट. आणि काय सांगावी आईन, काय बाप सांगावा. 2 तासामध्ये आई सांगितली कळणार आहे, 2 तासामध्ये बाप सांगितलं कळणार आहे? अजिबात नाही. आई घराचं मंगल आहे, बाप घराचं अस्तित्व. अरे बाप बाप बाप
तरी काय असतो. अर्ध्या तासाचा मोजून वेळ आपल्याकडे राहिलेला आहे. ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी इतके दिवस काबाड कष्ट केले महाराज, सगळं काही आई वडिलांनी केलं. एका मुलानं स्वतःचं वडील वृद्ध आश्रमामध्ये सोडायला निघाला बरं का तो मुलगा. आता बाप बाप म्हणजे तरी काय असतो. बाप शेवट म्हणतो बाबा मी माझ्या कर्माची फळं भोग. वडिलांना नेलं त्या मुलानं वृद्ध आश्रमामध्ये सोडायला. वृद्ध आश्रमामध्ये वडील सोडले. काय असला लेखाजोखा सगळं काही झालं. मुलगा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर मुलगा गाडीमध्ये बसला. एक छोटीशी आजोबांची नात होती. त्या बापानं सांगितलं बाळा ह्या माझ्या नातीला आणि तुझ्या बायकोला जीव लाव रे. आणि मुलगा निघून गेला. बाप एका बाकावर बसलेला. बाप मोठ्या मोठ्याने हसू लागला. दोन टवराट पोरं त्या ठिकाणी होती. अरे म्हटले आजपर्यंत या वृद्ध आश्रमामध्ये मी एकही हसणारा माणूस पाहिला नाही. हा माणूस हसतोय तरी का. ती मुलं त्या ठिकाणी जातात आणि म्हणतात बाबा तुम्ही हसताय का हो, तुम्ही तर वृद्ध आश्रमामध्ये आलात. त्यावेळी त्या बाबाने सुंदर उत्तर दिलं बाबा मी माझ्या कर्माची फळं भोगतोय. ऐका ऐका लक्ष देऊन ऐकलं तरच कळेल महाराज. मी माझ्या कर्माची फळं बघतोय. मुलांनी विचारलं असं झालंय तरी काय. त्यावेळी त्या बापानं सांगितलं बाबा मी हसतोय आता, मी आनंद बघतोय. माझं मन दुःखी असलं तर मी बाह्य रंगाने सुख दाखवतोय. त्याचं कारण आहे काय कारण आहे बाबा मला सांगा. बाबा वंशाच्या दिवापायी मी माझ्या 2 निर्गुण मुलींची पोटामध्ये हत्या केली. म्हणून त्या कर्माची फळं माझ्या मुलांना आज मला भोगायला लावी. एवढं सोपं नाही. बाप 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 स्वतःला वाईट समजेल. पहा एका पेपर मध्ये मी एक गोष्ट वाचलेली माझ्या लहानपणी. ती माझ्या आजही ध्यानामध्ये आहे. 500च्या नोटेवर कोणाचा फोटो आहे. महात्मा गांधींचा. त्यांचं नाव काय आहे. मोहनदास आहे. मोहनदास ज्यावेळी लहान होते ना महाराज वडिलांचं कड चोरलं महाराज. विकलं आणि त्या विकलेल्या कड्यातून त्यांनी पुस्तक विकत घेतली. सगळीकडे बोबाट झाला. सगळीकडे कळलंय. पण मोहननं कधी सांगितलं नाही मी कड चोरलंय. बाप बाप म्हणजे तरी काय असतं तुम्हाला सांगून जाईल. मी कड चोरलंय असं मोहननं सांगितलं नाही. आज पैशावर फोटो त्यांचा का ही सुद्धा गोष्ट आज तुमच्या लक्षामध्ये येईल. अरे मी कड चोरलंय असं सांगितलं नाही. सगळीकडे बोबाट झाला. सगळी मुलं बोलवले. आम्ही नाही चोरलं, आम्ही नाही चोरलं, आम्ही नाही चोरलं. मोहन सुद्धा म्हणला मी नाही चोरलं. पण रोज मोहनच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. कारण कड विकून त्यांनी पुस्तकं विकत घेतली होती. आताची पोरं काय घेत्याल तुमचं तुम्हालाच माहिती महाराज. पुस्तकं घेतली, पुस्तकं वाचली. पण बापाच्या लक्षात आलं हे कडा दुसऱ्या कोणी चोरलं नसून माझ्या मुलानं चोरलंय. एका खोलीमध्ये बंद केलं मुलाला. स्वतः खुर्चीवर बसले. मुलगा उभा केला आणि बापाच्या हातामध्ये येळाची काठी होती. येळाची काठी हातामध्ये होय मोहनच्या वडिलांच्या. मोहन समोर उभा आहे. वडील खुर्चीवर बसलेले आणि विचारलं बाळा अद्याप खरं सांग कड कोणी चोरले. बाबा कड मीच चोरलो. का चोरलं मोहन. बाबा मला पुस्तक विकत घ्यायचे होते. मला पुस्तक विकत घ्यायची होती बाबा. म्हणून कड चोरलं, कड विकलं आणि त्या पैशाची मी पुस्तक आणले. पुस्तकं घेतली. बस सांगून का सांगितलं असतं तर मी घेऊन दिले असते. नाही बाबा मी चोरलं, विकलं आणि मग पैशाची त्या येणाऱ्या पैशाची पुस्तकं विकत घेतली. असं केलं मोहन. माफी मागू लागला. वडिलांचे चरण धरू लागला. वडिलांच्या पाया पडू लागला. पण अद्याप वडील म्हटले बाळा तू नाही रे चुकला. चुकलो तर मी. कोण म्हणतंय. वडील म्हणतायत. आणि वडिलांनी क्षणार्धात स्वतःचे डोळे बंद केले आणि त्या येळाच्या काठीनं स्वतःच्या अंगावर हाणून घ्यायला सुरुवात केली वडिलांनी महाराज. त्यावेळी मोहन म्हणतात की बाबा चूक तर मी केली, मग अपराध तुम्ही का भोगता, शिक्षा तुम्ही का भोगता. त्यावेळी त्या बापानं उत्तर दिलं बाळा मी जर तुझ्यावर चांगले संस्कार केले असते ना अद्याप तू चोरी केली नसती महाराज. हे कोणी सांगितलं. मोहनच्या वडिलांनी सांगितलं. महात्मा गांधींच्या वडिलांनी सांगितलं. अद्याप एकदा ती चूक वडिलांची पाहिली, मुलाची पाहिली, वडील हाणून घ्यायला लागले. त्यावेळी महात्मा गांधींनी सांगितलं बाबा आजपर्यंत चोरी केली असेल, इथून पाठीमागे केली असेल, पण इथून पुढे मी
कधी चोरी करणार नाही बाबा. आणि त्या ठिकाणी साष्टांग दंडवत बापाला घातलं आणि त्या ठिकाणी महात्मा गांधींचा फोटो तुमच्या आमच्या नाण्यावर आहे, तुमच्या आमच्या सोन्यावर महात्मा गांधींचा फोटो आहे. असे शूरवीर घडले पाहिजे. आणि हा महाराष्ट्र म्हणजे ऐर्या गैर्यांचा महाराष्ट्र नाहीये. माझ्या शिवरायांच्या तलवारीच्या पात्यानं लिहिलेला या महाराष्ट्राचा इतिहास आहे. राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या अरे सासऱ्याचं छत्र हरपलं, कपाळावरचं कुंकू पुसलं, नव मुलगाही मरण पावला महाराज. काय सांगावं, जवळ काहीच नाही राहिलं. आता माझ्या भगवान शंकरांची पिंड हातामध्ये घेतली आणि तिनं या महाराष्ट्राला उजाळणा दिली की राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर आहे. हा इतिहास ऐर्या गैर्यांचा नाही. बाप जर सांगायचा म्हटलं एक दिवस पुरणार नाही. आई जर सांगायची म्हटलं तर आयुष्य पुरणार नाही. आई घराचं मंगल्य, बाप घराचं अस्तित्व आहे. बाप बाप काय सांगावा पहा. एवढं जर तुम्हाला मी सांगत बसले ना माझा अभंग जरा महाग राहतोय असं मला वाटतं. आणि कित्येक लोक म्हणतील ताई तुम्ही बरं झालं आई वडील सांगितले, आणि कित्येक म्हणतील ताई तुम्हाला साधा अभंग सोडवता नाही आला. पहा जग असं आहे, नांदूनही देणार नाही पळूनही देणार नाही. जगाचा अभ्यास करा. एखादी स्त्री नांदत असली, तिला सासूरवास असला तर लोक म्हणतात ताई माझ्यासारखी निघून गेली असती, आणि निघून गेली तर लोक म्हणतात बाई तिथं दिल्या तिथं मरली असती पण निघून नसती आली. म्हणून हा इतिहास ऐर्या गैर्यांचा आहे. पहा येड्यांनी इतिहास घडवला आणि शेण्यांनी घरात बसून वाचला. जगाची शोकांती काय महाराज. जीवन जीवन म्हणजे तरी काय असतं. खूप सुंदर जगानं जीवन दिलं. तुम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो एवढं सोपं नाही महाराज. संस्कार जर घडवायचे असतील ना, शाळेमधले शिक्षक आणि जीवनामधला बाप हे दोनच गोष्टी संस्कार देतात. तुम्ही जगाच्या बाजारात कुठेही जा संस्कार मिळणार नाही महाराज. दोन गोष्टी संस्कार देतात, दोन व्यक्ती संस्कार देतात. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबार आहेत त्या माता पित्यांना धन्यता देतात. अभंगाचं पहिलं जागता धन्य माता पिता तयाच्या. जो मुलगा सदैव स्वतःसाठी आपल्यासाठी सदैव जागृत आहे त्याचे माता पिता धन्य धन्य आहेत असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तो मुलगा असावा तरी कसा, त्याच्या मनामध्ये वाईट भाव नसावा, तो समाजामध्ये एक सुंदर असावा. आज समाजामध्ये जर पाहिलं ना, मस्त माणसं दिसताना सुंदर दिसतात पण असताना सुंदर नाही आहेत महाराज. बाह्य रंगाने वरी भगवा झाला ना मी अंतरी वश केला का मी त्याला म्हणू नये साधू. बाह्य रंगाने आम्ही परमार्थ करतो, बाह्य रंगाने आम्ही समाजामध्ये वावरतो, बागडतो, राहतो, पण अंतरंग आमचं ते आहे का? अजिबात नाही. आज आपण तुम्ही आम्ही सगळेच 10 क्रियेचे कार्यक्रम करतो. कित्येक लोक स्टेजवर येऊन भाषण करतात. पहा थोडं वाईट वाटेल, चुकीचं वाटेल, माफी मागून बोलते. हा या ठिकाणी व्यसनावर लोक बोलतात आणि जे लोक व्यसनावर बोलतात ना ते तोंडातली तंबाखू खाऊन स्टेजवर येतात. नाही खोटं तुम्हाला माझं वाटेल हो, पण शाश्वत आहे. आज आम्ही प्रवचन संपलं, श्रद्धांजली संपली, आम्ही पसायदानासाठी उभे राहतो. ज्या ज्ञानोबरायांनी सांगितलं आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञ तोषावे तो शोणी मज द्यावे पसायदान. हे दान ज्ञानोबरायांनी मागितलं तुमच्या आमच्यासाठी, पण आपण ते पसायदान म्हणत असताना चप्पलवर उभे राहतो. बरोबर ना पठारे महाराज?
कुठं आहे, चालतोय कुठं, बोलतोय कुठं, करतोय काय नाही कळत. गर्व गर्व आहे हो, घमेंड घमेंड आहे. एकदा काय झालं, केसाची दाताची भांडणं झाले. कामटेवाडी झालेत का? नाही, आरणगावात झालेत म्हणून सांगते. केसाचे आणि दाताचे भांडणं झाले. त्यावेळी दात काय म्हटला, लक्ष दिलं तर कळेल बर का, वेळ थोडा आहे. दात केसाला काय म्हटला, किती काळ आहेस रे. केसानं शांत बसून घेतलं. दातानं शांत बसावं की नाही, दात पुन्हा म्हटला, किती काळ आहेस रे. दिवसा इतका काळा दिसतो, रात्रीचं दिसत सुद्धा नाही, किती काळ आहेस. मग केसालाही थोडा राग आला महाराज. केसाला राग आला आणि केस म्हटला, एक दिवस मी सुद्धा तुझ्यासारखा होणार आहे, पण तू बघायला शिल्लक राहणार नाहीस. खरंय का नाही महाराज? आता तुम्ही ट्राय करता तो भाग वेगळा आहे, पण ज्यावेळी दात पडतात ना त्यावेळी केस पांढरे होतात. भगवंतानं आपल्याला पहिलं पत्र पाठवलं, दादा तुझे दात हलायला लागले, आता तुझ्या म्हणजे निघण्याची वेळ आहे. पहिलं पत्र पाठवलं, केस पांढरे झाले. दुसरं पत्र पाठवलं महाराज, नेत्र कमजोर झाले. तिसरं पत्र पाठवलं, पण आपण कधी वाचले नाही महाराज. जीवन हे जीवन असतं. भगवंतानं तुम्हा आम्हाला सगळं सांगितलंय हो, पण करणार कोण? 7, 5, 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा, ते ज्ञानोबरायने हरिपाठामध्ये सांगितलं. आम्ही कुठं आहे, आपण काय करतो हे अजून आपल्यालाच माहित नाही. खरंय, खोटं वाटेल. आपण काय करतो, आपल्याला वाटतं मी लय हुशार आहे, मी असं आहे, मी तसं आहे. अजिबात नाही. माझ्या संतांनी काय अभंग लिहिलाय माहिती का, ठेविले अनंते तैशीची राहावे, फक्त चित्ती असू द्यावे समाधान. फक्त चित्तामध्ये समाधान पाहिजे. आणि समाधान नावाची गोष्ट तुम्हा आम्हाला तरी ह्या जन्मामध्ये मिळणार नाही. काय आहे जीवन, खूप सुंदर आहे. जीवनाची एक व्याख्या आहे महाराज. आज माणसं बाह्य रंगानं परमार्थिक दाखवतात, माझा लय अभ्यास, माझी गाथा पाठ, माझी ज्ञानेश्वरी पाठ, सगळं असू द्या पाठ, चांगली गोष्ट आहे. पण एका सुभाषित कानानं वर्णन केलंय, दानेन पाणेन तु कंकणेन स्नानेन शुद्धीन तु चंदनेन मानेन तृप्तीन तु भोजनेन ज्ञानेन मोक्षन तु मुंडनेन. अरे या हाताने जर दान घडत असेल तर या हाताला किंमत आहे. या शरीराला जर अंघोळ असेल तर हे शरीर शुद्ध आहे. आणि या समाजामध्ये जर तुम्हाला सन्मान असेल, मान असेल तर तुमची तृप्तता आहे. आणि या पहा, मुंडन करून तुम्हाला मोक्ष प्राप्ती नाही. मोक्ष प्राप्तीसाठी सद्गुरूच पाहिजे. आणि सद्गुरूने दिलेलं ज्ञानच त्या मोक्ष प्राप्तीपर्यंत नेऊन सोडत असतं. म्हणून सद्गुरूशी शरण जायत अशी ब्रह्म प्राप्ती होय न लगे आणि उपाय धरी संतांचे ते पाय, सद्गुरूंचे ते पाय. रे आहे तरी काय, मातृदेव भव, पितृदेव भवन, आचार्य देव भव. शास्त्राने 3 गुरु सांगितलेत महाराज. आज समाजाला आई वडील सांगावे लागतात, सद्गुरू तर लांबच राहिले महाराज. काय असतात, एका वडिलांनी पहा, एक मुलगा शाळेत जात होता. वडील मोठे प्रोफेसर आहे, 50,000 रुपये वडिलांना पगार आहे, श्रीमंत घरचा मुलगा आहे. पण बापाचे संस्कार काय असतात 5 मिनिटांमध्ये सांगून जाईल. बाप तो बापच असतो महाराज. बापानं रोज त्या मुलाला कटकट करावी. मुलगा 5वीच्या वर्गामध्ये गेला. मुलातून जर टीव्ही समोर जर मुलगा बसला तर बापानं सांगावं, मूर्खा लाईट बिल तुझा बाप भरणार आहे. मुलानं गपचूप उठावं, टीव्ही बंद करावा. फॅन चालू असेल, एसी चालू असेल तर बापानं म्हणावं, बावळटा लाईट तुझ्या बापाने आणली. काय सांगावं, त्या मुलाच्या आयुष्यामधला बाप नावाची गोष्ट कटकटी वाटून गेली होती. घरासमोर जर अस्ताव्यस्त पडलेला चपला असेल तर बापानं सांगावं, मूर्खा दारातल्या चपला सरळ करणं तुझं काम नाही. त्या मुलाला वाटलं होतं, बाबा ह्या बापाच्या पोटी मी का जन्म घेतला, हा बाप मला नको आहे. त्या मुलाच्या आयुष्यामधला बाप नावाची गोष्ट कटकटी होऊन गेली होती. पण बाप बाप बापच असतो महाराज. आणि काय सांगावं, शाळेमध्ये सोडायला बाप गेला ना, त्या शाळेच्या ग्राउंड मध्ये मुलगा जर गेला, बाप सोबत आहे, आणि एखाद्या मुलाची दुसऱ्या मुलाची सायकल पडलेली आहे, बापानं म्हणावं, बावळटा तुला कळत नाही ती सायकल सरळ करा. अख्खं जीवन त्या मुलाचं अस्ताव्यस्त होऊन गेलं होतं. बाप नावाची गोष्ट कटकटी होऊन गेली होती. आणि त्या मुलानं एकदाच ठरवलं होतं, बाबा 10वीच्या वर्गामध्ये मी पहिला नंबर
आणि पहिला नंबर जर आणला तर माझा बाप मला बाहेर शाळेला टाकेल ठरवलं होतं त्या मुलानं. काय सांगावं, कसून अभ्यास केला. 1 दिवसाची कटकट नाही, 2 दिवसाची नाही, आयुष्यभराची कटकट होती त्या बापाची. मुलांना ठरवलं, खूप अभ्यास केला, 10वी मध्ये पहिला नंबर आणला. आणि काय सांगावं, त्या बापानं त्या मुलाचं ऍडमिशन गावातल्याच हायस्कूलला घेतलं, कॉलेजला घेतलं, सायन्सने. आता मुलाला डबल राग आला महाराज, खूप राग आला. अरे मी सगळ्या मुलांपेक्षा जास्त अभ्यास केला, सगळं काही केलं, तरी माझ्या बापानं माझं ऍडमिशन याच शाळेमध्ये घेतलं, याच कॉलेजामध्ये घेतलं. पण मनाशी निश्चय केला होता, एकदा 12वी झाली, गावामध्ये काय पुढचं कॉलेज नाहीये, हा बाप मला बाहेरच कॉलेजला टाकणार. एकदा 12वी झाली की याच्या संकटातून मी मुक्त होणार. त्या मुलानं ठरवलं होतं. आणि काय सांगावं, पहा बरं का, तुम्हाला रडू येईल महाराज. बाप तो बापच असतो, ज्याला नाही ना त्याला जाऊन विचारा. अरे ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा महाराज. तोच तुम्हाला त्याची किंमत सांगेल. तसं आयुष्यामधला बाप गेला ना महाराज, जीवन हे नाहीच जीवन. आणि काय सांगावं, 11वी 12वीला सायन्सचा मुलानं खूप अभ्यास केला. आता मुलगा मोठा झाला, मुलाला वाटलं आता मी कुठेतरी बाहेर शाळेला जाणार. 12वी झाले, पहिला नंबर आणलेला, मार्कशीट आईला दाखवलं. आई आता मला बाहेर शाळेला जायचंय, हे बापाच्या त्रासून मला मोकळं व्हायचंय. आई मी जाणार आहे, आई मी जाणार आहे आता बाहेर शाळेला. ठीक आहे, आई म्हटली हो बाळा तू आता बाहेर शाळेला जाणार आहे. आणि काय सांगावं, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या. एका ठिकाणाहून इंटरव्ह्यू साठी कॉल आला. इंटरव्ह्यू साठी आलेला कॉल त्या मुलानं रिसिव्ह केला. रिसिव्ह केलेला कॉल नंतर त्यानं स्वतःची फाईल घेतली. 1 तारखेला इंटरव्ह्यू आहे, आदल्या दिवशी सगळी कपडे इस्त्री केली आणि त्या ठिकाणी मुलगा इंटरव्ह्यूला निघालाय मुलगा. घर सोडलंय मुलानं, आईचं दर्शन घेतलं. आईनं सांगितलं बाबाचं दर्शन घे. बाप समोर होता, जवळून दर्शन नाही घेतलं, लांबून नमस्कार केला, देवाचा नमस्कार केला आणि मुलगा इंटरव्ह्यू साठी निघालाय मुलगा. गेलाय त्या इंटरव्ह्यूच्या ग्राउंड मध्ये गेलाय आणि गेल्यानंतर तिथं सर त्याला एक सायकल पडलेली दिसली. इन्सर्ट केलेला पोरानं संस्कारांप्रमाणे ती पडलेली सायकल सरळ केली. तिथं बाप नव्हता, मुलगा एकटाच होता. आणि मुलानं पहिला मजला चढला. पहिला मजला चढल्यानंतर एका घरासमोर अस्ताव्यस्त पडलेल्या चपला होत्या. अस्ताव्यस्त पडलेल्या चपला मुलानं सवय प्रमाणे सरळ केल्या. दुसरा मुलगा मजला चढून गेला. चढून गेल्यानंतर तिथं एक कुंडी अस्ताव्यस्त पडली होती. कुंडीतलं झाड बाहेर पडलं होतं. मुलानं सवय प्रमाणे कुंडी सरळ केली, माती त्या कुंडीमध्ये टाकली, झाड लावलं. मुलगा तिसरा मजला चढून गेला. त्याच्या अगोदर 14 नंबर होते, मुलाचा 15वा नंबर इंटरव्ह्यू साठी होता. एक मुलाचे इंटरव्ह्यू झाले, 15वा नंबर याचा आला. जो मुलगा बाहेर येईन त्याला विचारायचं झालं का तुझं सिलेक्शन, अजिबात नाही. मुलं म्हणायचे, खाली गुण घालून निघून जायचे. या मुलानं आतमध्ये दरवाजामध्ये प्रवेश केला आणि त्या अधिकाऱ्याला म्हटले मे आय कमिंग सर. तर म्हटले यस. काय सांगावं, मुलानं आतमध्ये पाऊल टाकावा. एवढा मोठा सुंदर प्रकाश पडलेला असताना तिथं लाईट चालू आहे. सवय प्रमाणे मुलानं लाईट बंद केला. आणि काय सांगावं, लाईट बंद केला. एवढी सुंदर निसर्गाची हवा आहे, एसी चालू आहे. मुलानं सवय प्रमाणे एसी बंद केला, फॅन बंद केला. अधिकाऱ्यासमोर जाऊन बसला आणि काय सांगावं, अधिकाऱ्यानं फाईल मागितली आणि काहीतरी फाईल उघडून न पाहता अधिकाऱ्यानं एक काहीतरी चिठ्ठीवर लिहिलं आणि त्या मुलाच्या हातामध्ये दिलं. आणि त्या मुलाला म्हटले बाबा उद्यापासून तुला 50,000ची नोकरी लागली. त्यावेळी त्या मुलानं विचारलं, जिथं माझा इंटरव्ह्यू झालाच नाही तिथं तुम्ही मला नोकरी दिली कशी? माझ्या अगोदर 14 जणांची इंटरव्ह्यू झाले, त्यांना तुम्ही नोकरी दिली नाही. अरे बाप 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 म्हणजे तरी काय असतो, कटकटा वाटणारा बाप त्या मुलाच्या हृदयामध्ये उतरला होता. आणि काय सांगावं, दरदसा डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्या मुलाच्या. मुलगा रडू लागला आणि अधिकाऱ्यानं सांगितलं बाबा अरे तू आतमध्ये प्रवेश केला ना राजा, तिथं अस्ताव्यस्त पडलेली सायकल आम्हीच टाकली होती रे. तू 1 मजला वर चढून आला ना राजा, त्या पहिल्या मजल्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या चपला आम्हीच केल्या होत्या. कुंडी अस्ताव्यस्त झाली ना ती आम्हीच केली होती. ज्या मुलांच्या आज आमच्या येथे गुणांवर नोकरी नाही तर संस्कारावर नोकरी दिली गेलेली आहे.
कधी बाप तो बापच असतो महाराज. एकदा सोडून गेला ना महाराज तेव्हा तुम्हा आम्हाला बाप कळेल. इथं बसलेल्यांपैकी ज्याचा बाप गेला ना त्याला जाऊन विचारा बापाची किंमत काय आहे. आज 3 वर्ष झाले तुकाराम बुवा आपल्यातून निघून गेले हो, निघून गेले. पण त्या रोहिदास भाऊला विचारा बापाची किंमत काय आहे. जेव्हा बाप दारातला जातो ना, आई ज्यावेळी दारातली जाते ना महाराज, कुठूनही येऊ द्या मुलं, मुलगी सासराहून माहेराला येऊ द्या, आणि ती आई जर दारामध्ये नसू द्या हो, काय त्या मुलीची अवस्था होते त्या फक्त मुलीला विचारा. आणि दारामध्ये खुर्चीवर रोज बसलेला बाप त्या मुलाला कधी दिसला नाही, त्याचे शोक त्या मुलाला विचारा. आई ती आईच असते ना, बाप तो बाप असतो महाराज. आई घराचं मंगल्य, बाप घराचं अस्तित्व. स्वामी तिनी जगाचा आई विना बेकारी. अरे बाप स्वाभिमानी बाणा, त्याचा कण खर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. अरे आई 1 तास सांगून कळाली नाही, बाबा 2 तास सांगून कळणार नाही. आज इथून गेल्यानंतर तुमचे आई वडील जर वेगळे असतील ना महाराज, इथं बसलेल्यांपैकी ऐका, ज्यांचे आई वडील आजही तागायत आहेत त्यांच्यासाठी बरं का, पहा तुम्हाला रडवणं माझा हेतू नाही, अजिबात माझा हेतू नाहीये. पण काय सांगावं, एखादी गोष्ट एखादा प्रसंगच असा असतो, कितीही ठरवलं नाही रडायचं पण ऑटोमॅटिक ते दुःख बाहेर पडत असतं. आज इथून गेल्यानंतर तुम्ही आईवर बोलत नसाल, वडिलांसोबत बोलत नसाल, आज गेल्यानंतर जा त्यांच्या जवळ, जाता जाता नवऱ्यामधून पनीर न्या, बायकोला सांगा आज पनीरची भाजी कर, आणि पनीरची भाजी संध्याकाळी तुमच्या बायकोला सांगा बरं का, तुमच्या बायकोला सांगा जा तुझ्या सासूला तुझ्या सासऱ्याला आज घरामध्ये आण आणि त्यांना जेवू घालो. गेल्यावर किती अंबरडा फोडणार आहे, किती रडणार आहे तुम्ही, कितीही रडा. पहा एकदा स्मशानापर्यंत आई वडील गेले ना महाराज, छात्र संपत नाही हो. गेल्यानंतरही ते आशीर्वाद देतात, ती आई वडील असतात. आई घराचं मंगल्य, बाप घराचं अस्तित्व. म्हणून एका कवीनं सांगितलं, आई माझी
आता मी तुम्हाला उठवणार नाही बा. पण 5च मिनिट राहिलं तुम्हाला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं कुळामध्ये कन्या पुत्र सात्विक असेल त्याचा हरिक देवाला वाटतो. आणि गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्या मुलांनी गीतेचं भागवताचं श्रवण केलं, भगवंताचं चिंतन केलं, तर ती मुलं काय असतील माझ्यासाठी. तुकोबराय म्हणतात माझ्यासाठी काय असतील. अभंगाचं शेवटचं
तुकारामबाप म्हणतात, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कोणत्या मुलांची मला सेवा घडो तर त्या बरं का, कोणत्या गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. नवे नवे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आणि अशा मुलांची मला सेवा घडो मग माझ्या दैवाला पारावारा उरणार नाही. आणि या ठिकाणी मोठ्या हर्षयुक्त अंतकरणानं भजन करा. टाइम झालेला आहे. हे मी नाही. मी म्हणजे कोण आहे? मी नाहीच आहे. इथं आल्यावर जे सुचतं ते बोलून घेतात. म्हणून झालेली सेवा गुरुदेव दादांच्या चरणी समर्पित करते. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द गेला असेल, वाणीचा दोष समजते. बरोबर आहे, तुम्हा मायबापांचा आशीर्वाद समजते. या ठिकाणी आमचे शिदाभाऊ असेल, आमची माऊली, सगळीच टाळकरी मंडळी, परम आदरणीय आमचे सासरे, आरणगावचे तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेबजी ठोंबरे, प्रत्येक कार्यक्रमाला माझ्यासोबत असतात. एवढं सोपं नाही बरं का कार्यक्रम करणं. त्यातली त्यात मुलीनं कार्यक्रम करणं, सुनेने कार्यक्रम करणं. माझं 7 महिन्याचं बाळ मी घरी ठेवून आले. म्हणून या ठिकाणी चुकीचा शब्द गेला असेल, वाणीचा दोष समजते. सर्व मंडळी या ठिकाणी धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी लीन होते एक मुलगी म्हणून. आणि ही झालेली सेवा गुरु परंपरेच्या चरणी, बाबांच्या चरणी अर्पण करते. एवढं सोपं नाही बरं का. बाबा माळकरी होते, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. म्हणून सात्विक मुलं रोहिदासांसारखे या ठिकाणी जन्माला आली. म्हणून झालेली सेवा समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम देते. स्वर सद्गुरुनाथ महाराज की. पहा बरं का, 2 तास कीर्तन केलं सगळे.